स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा. विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंटसह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना. गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर. डॉक्टर ओंकार विलास चव्हाण, डेंटल सर्जन, फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री. आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, हॉटेल महादेव समोर, कराड रोड, विटा. आदरणीय बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमचे सहकारी मित्र अर्जुन यांनी घेतलेलं भव्य दिव्य असं मैदान, त्या मैदानासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरील आदरणीय बाळासाहेब, आदरणीय विशाल दादा, जितेश भैया असतील, आता ज्यांनी मनोगत व्यक्त केले आमचे सहकारी मित्र आबा असतील. खर तर आज बाळासाहेब कुस्ती मैदानाची जी 5-6 वर्षापाठीमागची जी अवस्था होती ती आज खरं वस्तुस्थिती सांगायला गेलं तर खरं ती आज अवस्था नाहीये. कारण कुस्ती तर बैलगाडी क्षेत्र चालू झाल्यामुळे जरा कुस्तीला जरा लोक कमी, जरा प्रेक्षकांची संख्या कमी व्हायला लागलेली आहे. पण खरं आज इथं आल्यानंतर मला एक अभिमान वाटला की अर्जुन सारखे कुस्ती क्षेत्रात काम करून ज्यांनी आज बाळासाहेबांवर एवढी निष्ठेनं जे आज शब्द उच्चारले की खरंच अर्जुन आज तू बोलत असताना इथे माझ्या अंगावर काटा येत होता. पण खरंच आज आशिष निष्ठा प्रेम सर्व कुस्तीगरांनी आपापल्या नेत्यावर ठेवली तर खरं हे कुस्ती क्षेत्र परत भरून येईल. विशाल दादा, मला सांगायचं की आदरणीय पतंगराव साहेबांचं एक पैलवान म्हणून अतिशय माझ्यावर प्रेम होतं. ही माझी जेवढी तळमळ तळेगावला महाराष्ट्र केसरी होण्याची होती तेवढीच आदरणीय साहेबांची पण होती, कारण मी ते अनुभवलेले. बाळासाहेब त्याला साक्षीदार आहे की जी महाराष्ट्र केसरीची स्पर्धा जी मी आयोजन केलेलं आहे, एवढं भव्य दिव्य आजपर्यंत जेवढी महाराष्ट्र केसरी स्पर्धा अख्ख्या महाराष्ट्रात गेल्या 60 वर्षात कुठेही झालेली नाही. एवढं मोठं नियोजन त्यावेळेस बाळासाहेबांनी केलेलं होतं. पण बाळासाहेबांची इच्छा एवढीच होती की आता सांगली जिल्ह्यातच राहिली पाहिजे. आणि खरं मला आज सांगायला अभिमान वाटतोय, त्या लाल मातीच्या समोर उभं राहिलोय, सांगायला अभिमान वाटतोय की साहेबांची इच्छा मी पूर्ण करू शकलो. साहेबांच्या आले की बाळासाहेब, आम्ही महाराष्ट्र केसरीचा जात असताना सांगली जिल्हा निवड चाचणी होती आमची. त्या निवड चाचणीत पहिला नंबर काढल्यानंतर आम्ही महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत उतरतो. पण आज तुमचा वाढदिवस साजरा करतोय. पुढच्या वाढदिवसापर्यंत अनेक निवडणुका पार पडणार आहेत. लोकसभा असेल, विधानसभा असेल, सर्व निवडणुका पार पडणार आहेत. पुढच्या वाढदिवसाला आपण जिल्हा केसरी जिल्ह्यातनं बाहेर पडलेला येणाऱ्या काळामध्ये राजकारणात जे महाराष्ट्र केसरी मिळवावेत एवढेच मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि तुमच्या आशीर्वादानं कुठेतरी आम्ही जिल्हा केसरी व्हावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. तसा तसा आपला नेता सुद्धा मोठा होत जाणार आहे, हा मला विश्वास आहे. आणि मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचा सामना, मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान यज्ञाचं नोंदवलं जाणार आहे, हे मला या ठिकाणी विश्वास वाटतो. पुन्हा एकदा जास्त या भाषणाचा वेळ काढता चंद्रजींना आम्ही प्रत्येक वेळ सांगतो की शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्याचा पोरगा आज एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांच्या कामासाठी पुढे येत आहे. त्यांना सुद्धा जाणीव झाली की खासदार किती बिनकामाचा आहे. त्यामुळे आता जनसामान्यांचं हे क्षेत्र राजकारणाकडे ओढू लागले, ह्याच्यापेक्षा तर निश्चित मी चांगलं काम करू शकेल असं पहिल्यांदा मला वाटते. आणि शेवटी आम्ही आता जिल्ह्यात नाही राज्यात नेतृत्व मानलेलं आहे बाळासाहेब कर्मांचं. बाळासाहेब, तुम्ही डावीकडे बघा की उजवीकडे बघा, आम्ही तुमच्या बरोबरच आहे हे या ठिकाणी सांगतो. आणि निश्चित ह्या मंचावरचा माणूस पुढचा खासदार होणार हे तुम्हाला या ठिकाणी निश्चित सांगतो. आणि आम्ही नका आता उजवीकडे बघायचं का डावीकडे बघायचं फारच कळाला. एवढं नक्की शिकलोय मी. गाडी चालत असताना उजवीकडे बघायचं नसतं, डावीकडे बघायचं, सरळ बघायचं. उजवीकडे डावीकडे बघितलं की गाडी धडकती आणि तुमच्या दादात मला माझी गाडी धडकायची. आणि म्हणून एवढं नक्की सांगतो की सगळी पैलवान एकदम तेल लावून तयार आहेत.
आणि म्हणून मला आता एवढंच सांगायचंय की हे बरं जरी जवळ असलं तरी शेवटी तुमच्या कुस्तीला दाद देणारे विश्वजित कदम किती तुमच्या बरोबर उभा राहिला, तुमच्या कुस्तीला दाद देणारे सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य लोक आणि जनता हे आपण लक्षात ठेवू. तुम्ही सगळी मंडळी चांगलं काम करतात, यात काही गुमत नाही. आज विशाल पाटलांना वसंतदारांचा वारसा आहे, आज चंद्रराव पाटलांचा कुस्ती क्षेत्राचा आशीर्वाद आहे. अनेक पैलवान आणि अनेक वस्तात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, त्यांचा एक वारसा त्यांना लागलेला आहे. बाळासाहेबांच्या दोन बाजूला दोन पैलवान बसलेले कुस्ती काय होती हे आपल्याला ह्या दिवसांमध्ये मजेचा भाग जाऊ द्या. पण आता आज बरोबर अर्जुन खडसेंनी एक योगायोग आणला आणि एक चांगलं मैदान त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना दाखवलं, त्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देतो आणि जय जय महाराज. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा